समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा। समाज कल्याण विभागाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 26 दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे। जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत 1750 विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीपणे राबवण्यात येत आहे। दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री इत्यादी कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे। दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधनात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग बालकांना समावेशित प्रशिक्षण, दिव्यांगांचे त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहेत। जिल्हा स्तरावर दिव्यांग अधिकारी अधिनियम 2016 तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 चे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत। शाळेत विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी सारख्या सामाजिक संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे।